नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपल्या मयुरीची केळवण. तर काका काकी आले होते. मयुरीची केळवण होते, पण मयुरीला काही काम असल्यामुळे ती येऊ शकली नाही. सो इट्स ओके. तिला म्हटलं नंतर तुम्ही दोघं या बरं. सो मी त्यांच्यासाठी शॉपिंग केली होती आधी. ही मी साडी काकींना घेतली होती. ही मुंबईहून आणलेली आहे. खूप सुंदर अशी साडी आहे आणि कलर पण खूपच गोड आहे. सगळे पिकॉक आहे, सगळे खाली पूर्ण साडी भरून पूर्ण मोर आहेत. कलर पण खूप सुंदर आहे. अशी साडी घेतली होती काकींना. असं पोस्टर आहे, मस्त आहे, छान. त्यावर थोडंसं मॅचिंग काही सामान होतं घेतलेलं. त्यात मदर्स डेही होता. सो हे सर्वच मिळून आलेलं आहे. त्याआधी नाशिकला गेलेले पत्रिका वाटायला, मग संगमनेरला येणार होते. सो या पैंजण आहेत, नेकलेस, काही किरकोळ आपले जोडवे घेतले होते, फिंगर रिंग होती. सर्व साडीला मॅच होईल असंच घेतलं होतं, म्हणजे जेणेकरून त्यांनाही एका फंक्शनला ती घालता येईल. क्लचर वगैरे सगळं असं मॅचिंग करून घेतलेलं होतं. अशा सर्व वस्तू घेतल्या होत्या. छान हौस आपल्याला. त्यानंतर काकांना पण खूप सुंदर असा ड्रेस घेतला होता. फॉर्मलच घेतला होता, कारण कसं फॉर्मल पटकन कॅज्युअल छान घालता येतो मस्त, आणि ते पण फॉर्मलच ड्रेस नेहमी वेअर करत असतात. सो असा लाईट लव्हेंडर कलरचा शर्ट होता, सुंदर रेमंडमधूनच घेतलेला होता. आणि विशेष म्हणजे त्यांचं माप माहीत नव्हतं, तरी पण अंदाजे आणला ते त्यांना परफेक्ट झाला अगदी. त्यानंतर त्यांनी पत्रिका दिली. सो आमच्या तिकडे पत्रिकेमध्ये भरपूर नावं असतात, भरपूर म्हणजे भरपूर. त्यातले बरेचसे कमी करून ही तरी 4 पेज आहे. आधी तर 6-7 फोल्ड इतकी मोठी पत्रिका असायची आणि खूप सारे नावं असायचे. आता बऱ्यापैकी कमी करण्यात आलेले आहे. आधी इतकी मजा यायची पत्रिका लिहिताना. ज्याचं हँडरायटिंग सुंदर त्याला पत्रिका लिहायला बसवायचे. ते स्पार्कल पेन्स वगैरे खूप सुंदर स्वतःच्या ज्याचं हँडरायटिंग खूप सुंदर असेल त्याला पत्रिका लिहिण्याचा चान्स मिळायचा, आणि तेव्हा तो आनंद वेगळाच होता. तर अशा पद्धतीने आजकाल वेळेअभावी जायलाही मिळत नाही. व्हॉट्सॲपद्वारे, मोबाईलद्वारेच फक्त आपण निमंत्रण पाठवत असतो. सो ते बऱ्याच उशिरा आलेले होते, जवळजवळ 9:30-9:45 आलेली. तिथून पुढे आम्ही आमच्या 2-3 रिलेटिव्सकडे पत्रिका वाटण्यासाठी गेलो. नंतर जवळजवळ 10:30-11 वाजलेले, तेव्हा आम्ही जेवायला बसलेलो. सगळं मी करून ठेवलं होतं, फक्त भजे आणि पुरीच गरम करायची होती फक्त. त्यानंतर मग मेनूमध्ये होती मटकीची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात, आंब्याचा रस, कुरडई, पापड, भजी आपले नेहमीप्रमाणे. अशा पद्धतीने काका काकूंचं छान सोबर आणि मस्त असं स्वागत केलेलं आहे. केळवण मयुरीचे, पण मयुरी नाही. सो इट्स ओके. तिला खूप कामं होते, तिला ऑफिसही होतं, ती पुण्यालाच होते अजून. तिला म्हटलं की ठीक आहे, इट्स ओके, नंतर तुम्ही दोघं नक्की या. त्यानंतर आम्ही त्यांना दोघांना त्यांचे जे कपडे घेतलेले आपण ते दिलेले.
दुसऱ्या दिवशी आम्ही एका ठिकाणी प्रोग्राम होता तिथं गेलेलो आणि काका काकी पण लवकर गेलेले. सो तो प्रोग्राम आटपून आम्ही इथे आम्ही गेलो पाडळीला. पारनेर तालुक्यात अण्णा हजारांचे गाव राळेगणसिद्धी तिकडंच आहे हे पाडळी दर्या. मग आम्ही तिथे देवीचं खूप सुंदर मंदिर आहे दर्याबाई, तिथे आलेलो. इतके माकडं होते. शिवाय ओमला तर खूप मज्जाच झाली. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत खूप छान होते. इतके खेळत होते प्रचंड. खूप मस्त वाटलं माकडांना बघून पण. तिथलं वातावरण पण खूप सुंदर होतं. तिथल्या वाईब्स खूप पॉझिटिव्ह होत्या. आणि तिथले ते जे होते सिक्युरिटी ते म्हणे जेव्हा पाऊस पडतो पावसाळ्यात तर अगदी सुंदर निसर्गरम्य वातावरण होतं. हे आमचे दादा आहेत सरांचे मोठे भाऊ. सो ते होते आमच्यासोबत. तर खूप छान एन्जॉय केलं शिवाय ओमने. खूप छोटे माकडं होते. त्यांना खायला सुद्धा भरपूर लोक टाकत होते. ते पण अगदी मोठे माणसं कसे खातात तसे खात होते. बऱ्याच जणांनी त्यांना फुटाणे टाकले होते. तर आपण कसे फुटाण्याच्या वरचं साल काढतो तसं ते काताने चोळून फुटाण्याचे साल काढून आणि खात होते. इथे एकाने त्यांना चिप्सचा पुडा टाकला होता. तो पण इतकं मस्त फोडून त्याने व्यवस्थित खाल्ला. शिवाय ओम अजिबात कोणत्याच प्राण्यांना घाबरत नाही. आम्हाला भीती वाटायची पण ते बिंदास आहेत दोघं पण. ते कशालाच घाबरत नाही. सो इट्स ओके. खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही मध्ये मस्त देवीचे दर्शन घेतलं. खूप सुंदर देवीचं मंदिर आहे, शांत. हे दर्याबाईचं मंदिर आहे देवीचं. त्यानंतर त्याच बाजूला आहे इथे वेल्हाबाई मंदिर. खूप सुंदर. इथं खडक होते त्यातून पाणी पाझरत होतं. खूपच सुंदर आहे. त्यानंतर तिथल्या लोकांनी खाली असे बकेट वगैरे लावलं होतं. ते पाणी इतकं गार होतं प्रचंड. खूप मस्त वाईब्स होत्या तिथल्या. त्या दिवशी होता मदर्स डे. सो सर्वांना मदर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.